स्वस्तिस्तु महामाहि। चला तर आज अगदीच वेगळी आणि युनिक अशी ना पनीरची रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते। नेहमी मी पालक पनीर, बटर पनीर किंवा मटार पनीर, पनीर टिक्का अशा रेसिपी शेअर करते, पण ही वेगळीच आहे। तर पनीर ना मी इथे छान चौकोनी क्यूबमध्ये असं कट करून घेतलेलं आहे आणि आता इथे शिमला मिरची सुद्धा अगदी चौकोनी अशी कट करून घेतलेली, अगदी एकच शिमला मिरची घेतलेली, एक कांदा सुद्धा घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला असा स्क्वेअर मध्ये कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने असे चौकोनी तुकडे दिसतील असे, तर या पद्धतीने बघा कांदा, शिमला मिरची आणि पनीर हे तिन्ही एकत्र करायचे। आता याच्यात मी टाकलेला आहे लाल मिर्च पावडर, थोडं आलं लसणाची पेस्ट आणि हा पनीर मसाला एक 2 चमचे टाकायचे आणि ना ह्याच्यात टाकायचं आहे आता आपल्याला दही। आजची रेसिपी जरी वेगळी असली ना तरी खरंच खूप छान आहे। जवळजवळ 3 चमचे मी मोठे ना दही टाकलं आणि हे सगळं आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे, म्हणजे पनीर जेवढा अगदी अर्धा 1 तास मॅरिनेट होईल ना तर भाजी छान होते। तर आता इकडे जवळजवळ 5-6 कांदे, एक टोमॅटो लाल बुंद आणि थोडेसे काजू मूड भरून घेतलेले। तर आपल्याला याची ग्रेव्ही करताना दरवेळेस आपण भाजून घेतो ना, तर भाजून न घेताना पाण्यात घालून अशा पद्धतीने ना शिजवून घ्यायचे। तर एक 10 मिनिटं बघा कांदा, टोमॅटो आणि काजू पाण्यात असे उकळून घेतले मी आणि बस त्याची ग्रेव्ही केली। तर आता त्याच कढईत ना तेल घेतलेलं आहे। तर आता पनीर म्हटलं की थोडंसं भरपूर असं तेल, म्हणजे 3 चमचे तेल घेतलेलं आहे। जिरे, मोहरी, एक चक्री फूल, थोडीशी दालचिनी आणि तेजपत्ता टाकलं, त्याची फोडणी केली आणि इकडे बघा जे काही शिजवून घेतलेलं होतं ना त्याचं छान बारीक वाटण पेस्ट केलं। ती वाटण टाकायच्या आधी ना लाल मिर्च पावडर थोडीशी टाकायची, कारण तेलालाच लाल रंग आला की तवंग मात्र छान येतो। तर इकडे बघा जी काही ग्रेव्ही केलेली होती ना ती सगळी अशी टाकली आणि थोडं थोडं पाणी घालून ना तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपल्याला भाजून घ्यायचे। इकडे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आणि नंतर बघा इकडे तेल सुटेपर्यंत अगदी ते घट्ट होईपर्यंत ना ग्रेव्ही आपल्याला भाजून घ्यायची। तर आता इकडे पनीर मसाला पुन्हा एकदा आता ह्याच्यात घालायचा आहे आणि तोही छान असा, तर एक 4 चमचे मी पनीर मसाला घातलेला आहे, कारण पनीर म्हणजे भरपूर अशी ग्रेव्ही करायची त्याच्यामुळे मी इकडे मसाला पण भरपूर वापरलेला आहे। आता टाकलेला आहे मीठ आणि त्याच्यानंतर आता थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे। तर या पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि हो, दही घातले म्हणून थोडीशी आंबट लागते, जर तुमच्यात आवडत असेल, नाहीतर दही ह्याच्यात पूर्णपणे स्किप केलं तरी तुम्ही चालेल। ग्रेव्ही बघितलं 15 ते 10 मिनिटं मी जवळजवळ ग्रेव्ही भाजून घेतली आणि त्याच्यानंतर जे काय आहे ना ते पनीर घातलं आणि 10 मिनिटं बारीक गॅसवर झाकून ना मी ही जी काही भाजी आहे ना पनीरची ती छान म्हणजे अगदी उकळी येऊन दिली त्याला, एकदम रपरप अशी उकळली। आणि खरं ज्यांच्यात आंबट आवडत असेल ना तर या पद्धतीने करून बघा। पनीर माहीत नाही, पनीर दो प्याजा असं या रेसिपीचं नाव आहे। थोडीशी चवीपुरती साखर घातली। 10 मिनिटानं जी काही ग्रेव्ही होती ना ती अगदी स्मूथ, कलर तुम्ही बघू शकताय वरती आलेलं, पनीर पण छान शिजलेलं आणि म्हणजे आजचं पनीर जे होतं ना खरंच इतकं टेस्टी झालेलं ना ताईनो। जर तुम्हाला दही आवडत नसेल स्किप करा, पण ह्याच प्रोसेसनं करा। कधी कधी न भाजता सुद्धा जसं की मी कांदा टोमॅटो तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, छान होते। तर एक 5 मिनिटं अजून पनीरची भाजी थोडीशी, म्हटलं 5 नाही 2 मिनिटं थोडीशी होऊ देत म्हटलं, आणि म्हणजे थिक होते। चला तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर स्वागत करायचं राहिलेलं, डायरेक्ट आज तुम्हाला जे काय आहे ते रेसिपीच मी शेअर केली। तर आज होता शुक्रवार आणि व्हिडिओ थोडे लेट येत आहेत बरं का, कारण आधीचे जे व्हिडिओ होते ते मी तुम्हाला पाठवले आणि शुक्रवारचा जो व्हिडिओ आहे तो आता लेट तुम्हाला टाकते। तर आज येतोय, तर शुक्रवार म्हटलं की तुम्हाला माहीतच आहे माझं वैभव लक्ष्मी व्रत चालू आहे। तर आज त्यातलाच 3रा शुक्रवार होता आणि सायंकाळचे रुटीन मी तुमच्याशी शेअर करत आहे। पनीरची भाजी या पद्धतीने नक्की ट्राय करा, नक्की। का इतकी छान पनीरची भाजी झालेली ना खरंच, आधी ती अनुष्का सुद्धा म्हटल्या मम्मी आज वेगळीच लागते, कारण आपण बेसिक नेहमी कांदा टोमॅटो काजू आलं लसूण भाजूनच घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण तसं हे म्हणजे ते वाटण करून मग हे करतो, पण असं शिजवून घेऊन बघा तुम्ही एकदा ट्राय करून पनीर ह्यावेळेस आणलं तर छानच म्हणजे भाजी होईल। कारण झालेली टेस्टी म्हणून मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगते की करून बघा, खरंच आवडेल सगळ्यांना, कारण आमच्यात आवडली आणि खरंच सगळ्यांना ते दही वगैरे घातले ना ते त्याचा फ्लेवर एक वेगळा चालता असा। तर आता इकडे बघा शुक्रवार म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा वैभव लक्ष्मीचं व्रत हे काही नसलं नैवेद्याला चालेल, पण त्याच्यात पुस्तकातच लिहिलेलं आहे की खीर तेवढी पाहिजे असते, थोडी का होईना, मी कितीही दूध असू दे 2 वाटी का दूध असे ना
पण मी मात्र तेवढं हे करते म्हणजे खीर करते. तर इकडे ना काजू बदाम चेचून घेतले, चिरायला सुरी गावत नव्हती. तुपात ना आधीच दूध मी तापत ठेवलेलं, दुधात साखर वगैरे घातलेली. आणि इकडे बघा हे बारकं भांडं ठेवलं, थोडीशी खीर करायची होती तर त्यात ते परतवायलाच येईना, परत मग काटे चमच्याने ते परतवलं. तर छोट्याशा त्या डावमध्ये ना इकडे काजू बदाम आणि शेवया भाजून घेतल्या तुपात. आणि ऑलरेडी मी दुधात ना साखर वेलची पूड टाकून ठेवलेली. आणि आता ते सुद्धा छान उकळलं. तर इकडे बघा मस्त अशी खीरसुद्धा झालेली होती. खीर अगदी 5-7 मिनटं जरी शिजवली ना नंतर ती छान थिक होते. तर इकडं माझं पनीर अजून बनतंय छान. त्याला मी एकदम असं शिजवून घेतलं ना पनीर, तर ते पनीरसुद्धा खूप छान होतं. आणि आजचं पनीर जे होतं ना तर ते वेगळ्याच कुठल्या मिल्की माइंड कंपनीचं होतं. इतकं सॉफ्ट पनीर होतं ना. आणि पनीरची भाजी पुन्हा एकदा तेच सांगते की छान झालेली. तर आता इकडे खीर झाली. आणि ना शुक्रवारी उपवास असल्यामुळे कसं मी करते, जवळजवळ 5-5:30ला जे काही ना स्वयंपाकाला सुरुवात करते. मग 5:30-6 वाजेपर्यंत थोडाफार स्वयंपाक होतो, म्हणजे थोडाफार नाही सगळाच होतो. फक्त चपात्या लाटायच्या मी बाजूला ठेवते, कारण मग पूजा वगैरे मांडायला वेळ जातो. तरी मी सकाळी जे आहे ना सगळं घरातलं म्हणजे लोट झाड म्हणा सगळं सगळं स्वच्छता जळमाटं काढून आणि देवाला जे काही ताम्हण सगळे तांबे वगैरे लागतात ना, दिवे सगळं दुपारी मी घासून तयारी करते त्याच्यामुळे. आणि आता कसं कायमस्वरूपी झालेलं आहे, म्हणजे आता भरपूर वेळा उपवास करून झालेला आहेत ना, तर त्याचं काही लोड इतकं येत नाही, म्हणजे सवय झालेली आहे आता, त्याच्यामुळे एवढं काय नाही. तर खीरसुद्धा छान झालेली होती. मखाने होते पण घालायची माझ्या लक्षात नाही. तर इकडे बघा आता जरी पातळ वाटत असली ना तर ती नंतर हळूहळू होते गार होईल तशी घट्ट होते. तर आता इकडे सिंपल पद्धतीने जिरा राईस तुम्हाला दाखवते. तर फक्त थोडंसं तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आणि तेजपत्ता टाकलेला आहे. थोडंसं ते चटचट वाजलं ना की लगेचच त्याच्यात ना दुसरं मी काहीच घातलेलं नाही. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि असं बघा पाणी ओतलं. एकदम छान. आपण अगदी बाहेर गेल्यानंतर खातो ना लग्नातल्या पंक्तीतला वगैरे भात असतो, फक्त आलं लसणाची पेस्ट इथे तुम्ही टाका, माझ्याकडून टाकायची राहिली आणि बस. तर आता ना त्याच्यात पाणी ओतलं जिरे आणि तेजपत्तामध्ये. ते पाणी उकळत आलं की अर्धा लिंबू म्हणजे पिळायचा. अर्धा लिंबू पिळल्यानंतर बघा आता पाणी ते उकळलेलं होतं आणि त्याच्यात धुतलेले स्वच्छ तांदूळ काय आज भिजत घातले नव्हते, डायरेक्ट धुतले आणि त्यात टाकले. लिंबू पिळण्याचं कारण आपण एकदम लांब असा ना पांढरा शुभ्र जिरा राईस दिसतो, जिऱ्याच्या पाण्यासारखं ना त्याचा रंग येत नाही असा चॉकलेटी. लिंबू पिळून बघा तुम्ही अशा पद्धतीने जिरा राईस, साधा सोप्पा पण खायला खरंच टेस्टी लागतो. आणखीन तुम्हाला त्याच्यात टेस्ट वाढवायची असेल ना फक्त ना फोडणीत कांदा आणि आलं लसणाची पेस्ट घाला, मग आणखीन बघा बिर्याणीसारखी त्याला टेस्ट येते. नुसत्या भाताला लिंबू आवर्जून पिळा, कारण भात एकतर मोकळा होतो आणि पांढरा शुभ्र होतो. तर आता बघा भात फोडणीला टाकला, पनीरची भाजी झाली, खीर झाली. आणि आता जे काय आहे किचन ओटा पहिला क्लीन करते. मला ते हातासरशी कामं केलेली बरी पडतात. ते ठेवून मग सगळा राहाडा उरकायचं म्हटलं की माझी चिडचिड होते, त्याच्यापेक्षा मग मी हे करून घेते. तर 6 वाजेपर्यंत मी एवढ्या गोष्टी करून घेते. बाहेरचं सुद्धा सगळं आवरलेलं आणि आदिती अनुष्काला सुद्धा अभ्यासाला मी बसवलेलं असतं ह्या टाईमला. आणि येता जाता माझं तोंड चालू असतं, माझं लक्ष असतं. असं नाही की मी काम करते आणि त्यांच्याकडे बिलकुल लक्ष नाही, माझं लक्ष चांगलं असतं. म्हणजे मी सारखी वाकून बघतच असते, मधल्या खोलीत ते अभ्यास करत असतात. तर आता इकडे कणिकसुद्धा मळून घेतली. तर बघा कणिक वगैरे मळली आणि बरोबर 6चं टायमिंग झालेलं आहे. मी पूर्ण फ्रेश म्हणजे आंघोळच करते, मी कधीच तशी पूजा मांडत नाही. मला ती पहिल्यापासूनची सवय आहे की सरळ आंघोळच करायची व्यवस्थित आणि मगच पूजा मांडायची. आणि जसं की कोणाची श्रद्धा कोणावर असते, कोणाची श्रद्धा कोणावर असते, तर माझी वैयक्तिक तसं सांगायचं झालं तर म्हणजे कोणत्याही देवीच्या ह्याच्यावरती माझा जास्त भरोसा म्हणजे असं एक मन श्रद्धा जी जास्त आहे ना ते देवीवरती आहे. त्याच्यामुळे मी वैभव लक्ष्मी व्रत हे पहिल्यापासून करत आले. तर पहिला जो शुक्रवार होता ना तेव्हा पूजा तुम्ही बघितलेलं खाली मांडलेली, पण काय होते ना बाहेरच्या रूममध्ये आता खूप जास्त थंडी वाजते, मग सगळी आतमध्ये झोपतोय. मग ते देवाकडे पाय होतात, डोकं इकडे होतं, पश्चिमेला आणि पूर्वेला असं पाय केले म्हणजे देवाकडे पाय होतात. म्हणून मग चला म्हटलं. आणि काय होतं रात्रीचं वाऱ्यानं हांतरून इकडं तिकडं करण्यात दिवासुद्धा विजलेला, म्हणून मग पहिल्या शुक्रवारी मी खाली पूजा मांडलेली आणि आता दुसऱ्या शुक्रवारपासून मग वरती मांडते. तर आज आहे 3रा शुक्रवार. तर आता हा जो नवीन ड्रेस आहे ना तो खास पूजेसाठीच ठेवला. इथून पुढे ह्या ड्रेसवरती तुम्हाला पूजा देत. साडी वगैरे नेसण्यात आणि त्यात खूप वेळ जातो, म्हणजे तेवढं ही होत नाही आपलं. हा ड्रेस धुतलेला नाही आहे, काय नाही आहे, म्हटलं चला उपवास असतोपर्यंत त्याला त्याच दिवसापर्यंत वापरावं, आणखीन बघू पुढचं. तर इकडे ना छान असं पाट स्वच्छ पुसलेला होता, तो त्याच्या खाली स्वस्तिक काढून
पाट ठेवला, पाटावरती छान लाल वस्त्र हतरलं आणि ना तांदळाची रास काढली, स्वस्तिक काढलं. इकडे पंचामृत केलेलं आहे आणि पंचामृत मी ना नेहमी असं जी आपण पूजेला मी सुपारी, गणपती म्हणून सुपारी ठेवतो ती सुपारी, अंगठी आणि विड्यावरच्या पाण्यावरती जी सुपारी ठेवतो आणि देवीची मूर्ती ह्याला अभिषेक घालून घेते. तर आता उभा राहूनच पटकन होते बरं का पूजा. सगळ्यात सोपं व्रत म्हणलं कुठलं तर खरं सांगू का ताईनो, वैभव लक्ष्मी व्रत. आणि सगळ्यात जास्त जर फायदेशीर म्हणजे आपल्या इच्छापूर्तीसाठी जर करायचं व्रत असेल तर नक्की एकदा करून बघा तुम्ही तुमच्या घरात. तुम्हाला कितीही अडीअडचणी असू दे, काहीही असू दे, तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत एकदा करून बघा. त्या अडचणी नक्की लांब होतात आणि ना खरंच इच्छा पूर्ण होती, खरंच होती. कारण मला त्याचा अनुभव आहे बरेच वेळा. तर म्हणून मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगते की ट्राय करून बघा. आता काही म्हणतील आमच्यात नॉनव्हेज खायला येत नाही. कुणाला काय करायचं आहे ते करू दे, कुणाला काय खायचं आहे ते खाऊ दे, काहीही करू दे दुसऱ्या माणसाने. आपलं मन, आपलं शरीर स्वच्छ ठेवलं ना की बस झालं. तर तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा वैभव लक्ष्मी व्रत करण्याचा. खरंच व्रत खरंच आहे आणि बऱ्याच ताई करतात सुद्धा. तर आता बघा इकडे पंचामृतने ना जी काही गणपती म्हणून सुपारी मांडते त्यालासुद्धा अभिषेक घातला. विड्याच्या पानावरती जी सुपारी ठेवली जाते त्यालाही अभिषेक घातला आणि अंगठी आहे ना त्यालासुद्धा अभिषेक घातला. आणि आता इथं घेतलेली आहे लक्ष्मीची जी आपली मूर्ती आहे ना त्यालासुद्धा अभिषेक घालून घेते. तर मी कॅमेरा असा ठेवला आहे. खरं तर माझं तोंड इकडे उत्तरेला होतं, तसं तोंड नसावं. नंतर मग मी अशी उभी राहिले, पण ते दाखवायचं होतं ना, बऱ्याच ताईंना बघायची असते की कशी. तर इकडे ना 2 छोटे हत्ती आहेत. आता हत्ती म्हणजे गजलक्ष्मी झाले आता. तर त्यांनासुद्धा अभिषेक घालून घेते मी दर शुक्रवारी. अशा पद्धतीने त्यांचीसुद्धा पूजा करते. तांब्या ठेवला, तांब्यात सुद्धा ना सुपारी आणि 1 पैसा, तांदूळ, हळदी कुंकू वाहिलं. हळदी कुंकवात म्हणजे आणि त्याच्यावरती वाटी ठेवली आणि वाटीत सोन्याचा दागिना ठेवलेला आहे, म्हणजे जी की अंगठी ठेवलेली आहे. आणि आता पूजा बघा लगेच मांडून झाली झटपट. आणि आता सगळीकडे दिवे वगैरे लावून घेऊया म्हटलं, म्हणजे देवाऱ्यातला दिवा वगैरे. आणि जवळजवळ सगळी पूजा मांडल्यानंतर मी इथला दिवा लावते, कारण वरती देवाऱ्यातला माझा दिवा सतत चालू असतो. माझा देवाऱ्यातला दिवा कधी कधी आठवडाभर विझत नाही ताईनो, कारण ना एकदम बारीक वात मी ठेवलेली असते आणि तेल त्याच्यात कायम असतं. कारण त्याचं आता मी लक्ष देते, तेल संपलं की मी ओतत असते बाटलीतलं, त्याच्यामुळे माझा दिवा बऱ्यापैकी चालू असतो. तर आता इकडे समईत सुद्धा तेल ओतलं आणि खाली जे आहे ना तर इथं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नेहमी लावावा. लक्ष्मीची तेवढी पूजा करताना एक आहे की तेवढं दिवा एक लावावा, म्हणजे गाईच्या तुपाचा बरं का आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि माझ्याकडे हे तुम्हाला जुनं पुस्तक दिसतंय ना तांब्याच्या त्या साईडला, एकदम जुनं आहे. तर ते खूप वर्षापूर्वीचं सासूबाईंचं पुस्तक आहे. त्याच्यावरच सगळ्यांनी आमच्या अख्ख्या घरादारानं ते वाचून त्याच पुस्तकावरती वैभव लक्ष्मी व्रत केलेलं होतं. आणि ते पुस्तक म्हणजे माझ्याकडेच आलेलं आहे, कारण माझेच मिस्टर वैभव लक्ष्मी व्रत कायमच करतात आणि त्यांचा दर शुक्रवारी उपवास पण असतो. आणि ह्यावेळेसच का माहीत नाही, मी मांडलं तरी ते पुस्तक वाचायचे. ह्यावेळेस पहिल्याच शुक्रवारी त्यांनी पुस्तक मांडलं नाही. पण हां, नॉनव्हेज मात्र खायला सगळ्यांनी पाळलेलं असतं. ते मग आमच्या घरात सांगावं लागत नाही. पोरींना सुद्धा कळते की पूजा सुरू झाली ना तर नॉनव्हेज नाही. आणि मिस्टरांना पण ते असतं, त्यांचा तर शुक्रवार असतोच. पण ह्यावेळेस पुस्तक वाचायला विचारले का काय झालं मला माहीत नाही. आणि माझ्याही डोक्यात आलं नाही पहिल्या शुक्रवारी की वाचा म्हणायचं, म्हणजे त्यांच्याही 11 होतात आणि माझेही 11 होतात. आणि भले त्यांनी नाही करू दे संकल्प करून किंवा नाही धरू दे, पण आपलं एक पोथी घरात वाचलं म्हणून काय होतं, कारण उपवास तर करतात ना शुक्रवारचा आणि वैभव लक्ष्मीचाच ते शुक्रवार करतात. पण ह्यावेळेस असं झालं, चला म्हटलं मी केले असू दे. तर इकडे आता देवाऱ्यातल्या दिव्याला म्हणजे तेल घातलं, वात मोठी केली आणि सगळीकडं म्हटलं चला दिवा बत्ती आपली संध्याकाळची जी 3 सांची बत्ती असते स्वामींच्या पण फोटोला म्हणजे तुपाचा दिवा मी लावते रोज सकाळ संध्याकाळ. आणि आता बाहेर तुळशीला सुद्धा घालते. नाही म्हटलं तर आता 6:30 पावणे 7 इकडं तिकडं झालेला टायमिंग असतं. आणि तुळशीपाशी पण असं छोटासा जो एक पंती आहे ना, अगदी 2 चमचे त्याच्यात तेल मावतं, पण तो तेवढाच 3 सांजेच्या टाईमला मी बाहेर तुळशीपाशी लावते. आणि दिवाबत्तीसुद्धा इकडे झाली, सगळी दिवाबत्ती झाली. आणि आता बघा रांगोळीशिवाय तर बरं वाटत नाही. पाटाखाली मी स्वस्तिक काढलेलं, पण म्हटलं चला टेबलाच्या पुढे सुद्धा इथे ना छोटीशी रांगोळी काढली आणि बरं पडतंय बरं का. वरती हे कोणाचं म्हणजे म्हणतात ना ये रे जा रे असलं ते पायवरतं, ते एक म्हण आहे ती अशी, ते हे होतं. आमची आई म्हणायची ते पायवरतं. तसं देवाला मला पण तसं वाटतं. येता जाता त्या पोरी पळतात करतात, मग ते दिवा विजला की मला कसं तरी वाटतं.
म्हणून मग वरती पूजा, आणि खरंच खूप छान पूजा मग मांडली जाते आणि दिसताना पण ती छान दिसते बघा या पद्धतीने. तर सगळी पूजा मांडून झाली, बघितलं तुम्ही बाहेर आत सगळीकडे दिवे वगैरे लावून झाले. आणि जेव्हा पूजा मांडतो ना तेव्हा पुन्हा एकदा सगळ्या देवांना हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आणि जय महालक्ष्मी माता किंवा वरदलक्ष्मी माता, जय वैभवलक्ष्मी माता असा जप नेहमी तोंडात दिवसभर करायचाच असतो. किंवा ही पूजा मांडताना सुद्धा जय वैभवलक्ष्मी माता, जय वैभवलक्ष्मी माता असा म्हणजे जप करावा. तर आता इकडे लाल फूल खरंच आज महत्त्वाचं असतं, जास्वंदाचं किंवा गुलाबाचं एक फूल असावं. तर मी सासूबाईंना सांगून ठेवले, शुक्रवारी त्या अंतात ना फिरायला गेले की सकाळच्या फुलं, मग मी त्यांना सांगून ठेवले की मला शुक्रवारी 2 फुलं आवर्जून द्या. तर त्यांनी मला आज 3-4 फुलं दिलेली, ती सकाळपासून फ्रीजमध्ये ठेवलेली. मग आता ती वाहिली. एक गुलाबाचं फुल माझ्याकडे आलेलं आणि पुन्हा एकदा बघा इकडे हळदी कुंकू वाहिलं, फुलं वाहिली. आणि आता जे तुपाचे दिवे लावलेले होते ना त्याने सगळं देवाला, देवाऱ्यांना, सगळ्या म्हणजे जी काही पूजा मांडले ना त्याला सगळ्याला ओवाळून घेतलं आणि पहिल्यांदा नमस्कार करून घेतला आणि मग स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने छानशी छोटीशी देवपूजा म्हणजे पूजा मांडून सुद्धा झाली आणि देवाऱ्यातला, आणि लगेच खीर झालेलीच होती मगाशी, नैवेद्य आणि पाणी सुद्धा ठेवलं. आणि आता ह्या वेळेला मी ते ना म्हणजे पूजा वाचायला घेत आहे. तर पूजा मात्र आता खाली बसते आणि वाचायला खाली बसते. पूजा वाचताना पूजा चालत तोंडात, पोती वाचताना कधीही आपणही बसकर घ्यायचं आणि पोती हातात घेऊन वाचायची नाही. तर नेहमी ना पोतीला सुद्धा आसन द्यावं. प्रत्येक गोष्ट ना ज्या त्या वेळेनं केली ना तर म्हणजे त्या आता पोतीचंच माहिती लिहिले की कुणीही चांदी आणि सोने पूजलं म्हणून त्याला ते पावणार नाही. शास्त्रोक्त पद्धतीने कोणतीही पूजा केली की ती बरोबर फळ देतेच. तर आता पोती वगैरे वाचून झाली, डिटेलमध्ये काही नाही दाखवलं तुम्हाला, पण पहिल्या शुक्रवारचं सगळं डिटेलमध्ये दाखवलं. तर इकडे माझी पोती वाचून झाली. तोपर्यंत आदिती अनुष्काचा 6:30ला कितीला त्यांचा क्लास पण सुटला म्हणजे संपला, एक्स्ट्राचा अभ्यास पण झाला आणि 7 वाजेपर्यंत माझं पुस्तक खरंच वाचून झालेलं होतं, 7 सव्वा 7. आणि इकडे आता आरती करायला घेतली. त्यांना मात्र मी आरती घ्यायला हातात देते, दिवा वगैरे त्यांना आवडतं, पोरांना आवडतंच. तर आणि मला काय होतं ना लक्ष्मीची आरती म्हणताना शब्द वगैरे उच्चार काना वेलांटी चुकायला नको म्हणून मी गणपतीच्या आणि 2च आरत्या म्हणते. कारण त्या दिवशी कमेंट आली की तू ताई कुठली आरती म्हणते, तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी गणपतीची आरती म्हणते आणि नंतर वैभवलक्ष्मीच्या पुस्तकात जी आरती आहे ना, जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, ही आरती मी नेहमी म्हणते. ती वैभवलक्ष्मीच्या पुस्तकातच मागे आहे आणि तीच म्हणावं. आरती झाली, सगळ्या घरात धूप दिवा सगळीकडं केला आणि पोरींना पण आरती दिली आणि नंतर देवाच्या पण पाया पडून घेतलं आणि नंतर लगेच मग ड्रेस वगैरे बदलला. तर इकडे चाललेलं आदिती अनुष्काचं की हळदी कुंकू लावायचं. लागलीच खिरीचा जो नैवेद्य असतो ना तो दाखवला की मी पोती वाचायच्याच आधी देवापाशी खीर नेऊन ठेवलेली. तर आता इकडे ना पनीर केलेलं, तर त्याच्यावर चपात्या नाही केल्या, अशा फुलके केले आज. तर ते फुलके सुद्धा झाले आणि इकडे नैवेद्य सुद्धा आता भरला आणि साधा सिंपलच होता. उपवासा दिवशी जास्त काही खाऊ वाटत नाही. तर आदिती अनुष्काला भूक लागलेली, चटकन मी आधी 2 फुलके चपात्या केल्या आणि देवाचा एवढा नैवेद्य भरला आणि मग त्या दोघींना दिलं, कारण परत त्यांचा क्लास 7:30ला एक सुरू होतो. चला तर व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल